नमस्कार मित्रांनो. मी वीज मित्र अशोक इलेक्ट्रिशियन. आपण हे जे स्मार्ट मीटरची लाईट बिल जास्त येतात आणि महावितरण जे तुमच्याकडे नाही का, तुम्हाला सांगते की तुमच्या आर्थिंगचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यावर मी आर्थिंग लिकेज, आर्थिंग प्रॉपर करणे, आर्थिंग चेक करणे, आर्थिंग नवीन टाकणे ह्याच्यावर मी काम करतोय. तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला रील टाकल्यापासून आपल्याला बरेच आपले जे फेसबुक मित्रांचे, इंस्टाग्राम फॅमिलीचे, ग्राहकांचे बरेच आपल्याला कमेंट आहेत की तुम्ही नेमकं जाऊन काय चेक करतात. तर मी तुम्हाला 1-2च मिनिटात व्हिडिओ पूर्ण बघा. मी काय चेक करतो तुम्हाला सांगतो मी. पहिल्यांदा आता ह्या ग्राहकाच्या इथं मी आलो, त्यांचा हा 7 मीटर आहे. त्या मीटरचं मी पहिलं व्होल्टेज चेक करणार. त्याच्यामध्ये व्होल्टेज किती दाखवते आणि हा माझा जो क्लॅमीटर आहे, मल्टीमीटर आहे मेको कंपनीचा, कॅलिब्रेशन केलेला. मी त्याच्यातलं व्होल्टेज आणि माझे मीटर व्होल्टेज सेम दाखवते का ते चेक करणार. दुसरी गोष्ट मी ज्या ग्राहकाच्या इथे चेक करायला ह्या म्हणजे इथं, तर त्या ग्राहकाचे घरातले सर्व इक्विपमेंट मी चालू करतो. सर्व फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, त्यांचे जेवढे लाईट, फॅन बल्ब सगळे चालू करतो. आणि मी ह्यांच्या मीटरच्या आउटपुटचा जो फेज आहे, त्याच्यामध्ये जो हा क्लॅमीटर आहे, हा क्लॅमीटर हा मी इथं लावल्याच्या नंतर मला किती अँपिअर माझ्या ह्या क्लॅमीटर मध्ये किती अँपिअर दाखवते मी चेक करतो. आणि ह्या डिस्प्ले मध्ये सेमच दाखवते का चेक करतो. ते क्रॉस झालं, 2 गोष्टी चेक झाल्या. त्याच्यानंतर मी त्यांच्या ग्राहकाच्या घरी जाऊन तिथं व्होल्टेज चेक करतो. तिथं पूर्ण घराचा एम्पियर चेक करतो आणि न्यूट्रल आणि अर्थिंग ह्याच्यामध्ये किती व्होल्टेज आहे. तर आपल्या इलेक्ट्रिकल थेअरीनुसार किंवा टेक्निकल ह्याच्यानुसार, नियमानुसार तुमच्या इथं न्यूट्रल आणि अर्थिंग मध्ये 2 व्होल्टेजच्या आत व्होल्टेज पाहिजे. 2 व्होल्टेजच्या पुढे व्होल्टेज नसलं पाहिजे. 2 व्होल्टेजच्या पुढे जर असेल 5, 10, 15, 20, तर ते न्यूट्रल न्यूट्रल आणि अर्थिंग मध्ये कुठेतरी लिकेज आहे असं आपण समजलं जातो. दुसरी गोष्ट आपण चेक करायचं काय करतो की कस्टमरचा पुन्हा सगळा लोड झिरो करतो. आपण घरातले सगळे उपकरण बंद करतो. त्याच्यानंतर हिथं पुन्हा किलोमीटर हिथं नंतर आपण तो हा मीटर लावतो. त्या मीटरवरती 0 अँपिअर दाखवतोय का, आणि नंतर त्या मीटरवर पण 0 अँपिअर दाखवतोय का चेक, ते चेक करतो. तुमच्या आता कधी कधी काय होतं, कस्टमरच्या घरी आर्थिंगचा प्रॉब्लेम असतो, लिकेज असतो. मग तो समजा लिकेज आहे, तर त्याच्यानंतर पुन्हा मी इथं आउटपुटला हा किलोमीटर लावतो. माझ्या मीटरमध्ये किती अँपिअर दाखवते, तुमच्या डिस्प्लेवर किती अँपिअर दाखवते, ते क्रॉस चेक करतो. तर अशा प्रकारचे मी स्मार्ट मीटरचे मी जे आता अर्थिंगचे प्रॉब्लेम तुम्हाला सांगतील, एमएससीबी, महावितरणचे इंजिनियर लोक सांगतात, लाईनमॅन लोक सांगतात. ह्याप्रमाणे ह्या 3-4 गोष्टी मी टेक्निकली एकदम प्रॉपर चेक करतो. जर तुमच्या घरी अर्थिंग नसेल तर मी डायरेक्ट सांगतो, साहेब तुमच्या इथं अर्थिंग लिकेज आहे, अर्थिंगची वायर चेंज करावं लागेल किंवा कॉपर प्लेटची अर्थिंग करावं लागेल. अशा प्रकारची ही इलेक्ट्रिशियन सर्व्हिस या वीज मित्र अशोक इलेक्ट्रिशियन पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये येतो. आपल्याकडे सगळे प्रॉपर कामं करतो. माझ्याकडे गव्हर्नमेंटचं लायसन आहे, वायरमनचं लायसन आहे, सुपरवायझरचं लायसन आहे. सगळे लायसन धारक होल्डर आहे मी, वायरमन. त्या प्रकारे मी